अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. तपासाचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता. अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. तर 2 मार्चला रोहित पवार नवे खुलासे करणार. जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असंच वाटतंय. रोहित पवारांचं भावनिक ट्विट. दादांच्या फोनवरती 28 तारखेला कॉल केला असा स्क्रीनशॉटही शेअर. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी कारवाईसाठी रोहित पवारांकडून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. एफआयआर संदर्भात तांत्रिक अडचणींसंदर्भात पोलिसांकडून माहिती घेणार. फडणवीसांचं आश्वासन. अजितदादा धोक्याने गेले की धोक्याने? सरकार एफआयआरला का घाबरतंय? काही काळबेर आहे का? सुनेत्रा पवार यांनी या संदर्भात बोललं पाहिजे. राज ठाकरे यांच्याकडून शंका व्यक्त. रोहित पवार उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार. काल राज ठाकरे यांच्यासोबत चर्चेनंतर उद्या उद्धव ठाकरेंना भेटणार. अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. एफआयआर घ्यावा म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 40 आमदारांसह सरकारवर दबाव आणला पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार यांनी यावरती बोललं पाहिजे. संजय राऊतांचं आवाहन. अजितदादांना न्याय देण्यासाठी आता रस्त्यावर उतरावंच लागेल. महिना झाला तरी डीजीसीएकडून रिपोर्ट अद्यापही सादर केला गेला नाहीये. घातपाताच्या संशयावरून विकास लवांडेंसह सुनील मानेंचं तपास यंत्रणांवर बोट. शिखर बँके घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं स्वीकारला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजितदादांसह 70 जणांना क्लीन चिट. 25,000 कोटींच्या प्रकरणात मोठा दिलासा. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी संशयितांच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंगचा रिपोर्ट कोर्टासमोर सादर होणार नाही. प्रकरणात आतापर्यंत 150 जणांचे जबाब नोंदवले असून 6 जणांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी. नागपूरमधील 12वी पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपी अटकेत. तर फरार आरोपींचा शोध सुरू. विद्या साधना शाळेचे संचालक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रासह गणिताचा पेपर फुटल्याची माहिती. बदलापूरमधील स्त्री बीज प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले. आयव्हीएफ सेंटरच्या तपासणीमध्ये नाशिक मनपाकडून महत्त्वाची कागदपत्र ताब्यात. आर्थिक आमिषानं गरजू महिलांची फसवणूक करणाऱ्या रॅकेट प्रकरणी खुलासा करण्याची सेंटरला नोटीस. मुळशीच्या मुलखेडमधील शिवलिंग विटंबना प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. खंडोबा मंदिरामध्ये शिवलिंगाची तोडफोड केल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा यावेळेस आरोप. त्यांच्याकडून तीव्र निषेध. चोरी झालेलं शिवलिंग मंदिर परिसरातच सापडल्याची ही माहिती समोर. बुलढाण्यातील उमापूरमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून तुफान राडा. मध्य प्रदेशातील जमावाकडून दगडफेकीसह घरांची तोडफोड. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. नालासोपाऱ्यामध्ये पत्नीच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती तरुणाची अश्लील कमेंट. जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या. पोलिसांकडून गुन्हा दाखल. आरोपी अटकेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अजमेर दौऱ्यावरती. 15 वर्ष पूर्ण न झालेल्या वयाच्या मुलींना HPV लस देण्यासाठीच्या लसीकरण मोहिमेचा राजस्थानमधून शुभारंभ होणार.